हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 116वी कथा आपण ऐकतोय श्री जुगलदास बाबाजी म्हणजेच धतंगा बाबाजी यांची. त्याचा आता आपण दुसरा भाग ऐकूया. आपण मागच्या भागात ऐकलं की निसर्गातील वायू जल अशा पंचमहाभूतांवरती बाबांची हुकूमत कशी होती. आता मनुष्याने बनवलेल्या यंत्रांवरती सुद्धा बाबांची हुकूमत कशी चालत असे त्याचा एक किस्सा आपण ऐकूया. एकदा असं झालं की काही कारणाने बाबांना व्रजभूमीच्या बाहेर घेऊन जायचं असा काही लोकांचा आग्रह होता. बाबांनी त्यांना नकार दिला. मग त्यांनी बाबांच्या बगीच्यामध्ये धरणं धरलं. शेवटी विवश होऊन बाबा त्यांच्याबरोबर जायला तयार झाले. त्यांनी आणलेल्या मोटारीत बाबा बसले. मोटार चालू झाली आणि होडल नावाच्या गावाच्या जवळ म्हणजे वनातून जाणारा एक रस्ता आहे, त्याच्यावरती होडल नावाचं एक गाव लागतं आणि तिथे व्रजभूमीची सीमा आहे. तिथे मोटार अचानक बंद पडली. ड्रायव्हरने खूप शिकस्त केली, खूप प्रयत्न केले मोटार सुरू करण्यासाठी. पण मोटार सुरू झाली नाही आणि 1 इंच सुद्धा ती पुढे सरकेना. बराच वेळ झाल्यावर बाबा म्हणाले, "तुझी मोटार काय आता चालत नाही असं दिसतंय बाबा. मी आता परत जातो." असं म्हणून बाबा मोटारीतनं उतरले आणि पेरखू गावाच्या दिशेने चालू लागले. सगळे लोक हताश होऊन जाणाऱ्या बाबांकडे पाहत होते. बाबा सगळ्यांच्या नजरेपासून दिसेनासे झाले नजरेला आणि इकडे मोटार चालू झाली. त्याबरोबर लोकांना असं वाटलं, की चला आता आपण मोटार परत फिरवून जाऊ आणि बाबांना घेऊन येऊ. पण त्यांच्याबरोबर एक वयोवृद्ध अनुभवी अशी व्यक्ती होती. ती म्हणाली, की एखाद्या संताला त्याच्या इच्छेच्या विरुद्ध व्रजभूमीतून बाहेर घेऊन जाणं हे बरोबर नाही. खरं तर तो अपराध आहे. आमच्या दुराग्रहामुळेच ही गाडी व्रजभूमीच्या सीमेवरती येऊन थांबलेली आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का? आता जर आपलं कुशलमंगल राहावं असं तुम्हाला वाटत असेल, तर मुकाट्याने सरळपणाने घरी चला. परत जाऊन जर त्यांना बाबांना आणायचा तुम्ही प्रयत्न केला, तर नक्की कुठल्यातरी संकटात पडाल. आणि ते अनुभवी व्यक्तीचे बोल सगळ्या लोकांनी मानले आणि ते हट्ट सोडून घरी निघून गेले. बाबांच्या म्हणजे बाबांचा एक भक्त होता, त्याचं नाव प्रभाती होतं आणि तो बैलगाडीवाला होता. एकदा पेरखू ह्या गावातून बैलगाडी घेऊन तो आपलं गाव लोहारनका नगर इथे निघालेला होता. येता येता बाबांच्या बगीच्याच्या जवळ आल्याबरोबर नेमका गाडीचं चाक तुटलं. खरं तर त्या दिवशी गावी पोहोचणं हे अतिशय जरूर होतं त्याला. पण आता काय करणार ना? गाडीचं चाकच तुटलं. म्हणून त्यांनी विचार केला, की आता आपण बाबांचं दर्शन घेऊ आणि बाबांची आज्ञा घेऊन रात्र या बगीच्यामध्येच थांबू. दुसऱ्या दिवशी इथून आतून कुणाला तरी शोधून आणू सुताराला आणि चाक दुरुस्त करून घेऊ आणि मग घरी जाऊ. म्हणून तो गाडी तिथेच सोडून आत गेला, बाबांचं दर्शन घेतलं आणि सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बाबा त्याला म्हणाले, "काही काळजी करू नकोस. जा, बघ जा, गाडीचं काहीही झालेलं नाही. काही चाकबीक तुटलेलं नाहीये. घेऊन जा आपली गाडी आणि जा घरी." कारण त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं होतं, की त्याच्या घरी काहीतरी अडचण आहे आणि ह्याचं पोहोचणं जरूर आहे. जेव्हा तो गाडीवाला गाडीच्या जवळ गेला, तेव्हा त्याला आश्चर्यच वाटलं. खरोखरीच गाडीचं चाक अगदी व्यवस्थित होतं. तेव्हा त्यांनी "धतंगा बाबा की जय" अशी गर्जना केली आणि गाडीत बसून तो घरी निघून गेला. घर आल्यावरती बाबांना नमस्कार करून तो म्हणाला, "बाबा, तुमच्या कृपेने मी घरी पोहोचलो आहे. आता जर तुमची इच्छा असली तर तुमची माया तुम्ही समेटून घ्या." बाबा खरं तर तेव्हा तिथं नव्हते. पण ही प्रार्थना त्यांना अर्थातच पोचली होती. आणि जिथे होते तिथूनच त्यांनी खरोखरीच आपली माया समेटून घेतली, परतून घेतली आणि बैलगाडीवाला प्रभाती खाली उतरून बघतोय, तर पुन्हा ते चाक त्याला पहिल्यासारखंच तुटलेलं दिसलं.
अशा प्रकारे हे चमत्कार करणारे आणि लोकांवर कृपा करणारे बाबा होते. ते स्वतः पैसा अडक्याला अजिबात स्पर्श करत नसत किंवा म्हणजे जवळ ठेवत नसत. स्पर्श करत नसत असं नाही, पण जवळ बाळगत नसेल किंवा जपून ठेवत नसत. जर कुणी काही दिलं, तर कुठल्या ना कुठल्या प्रकाराने ते लगेच खर्च करून टाकत असत. जर एखाद्याने पैसे दिले आणि ते जास्त असले, तर एखाद्या ठिकाणी टांग्याने जाताना त्या टांगेवाल्याला दुप्पट-तिप्पट भाडं देऊन ते पैसे संपवून टाकत. बसनी जर जात असतील, तर एकाच्या ऐवजी 2 तिकीटं खरेदी करत. मग जर कुणी विचारलं, की "बाबा 2 तिकीटं का घेतली?" तर त्याला म्हणत, "एक माझं तिकीट आणि एक माझ्या लाठीचं तिकीट." जर कुठून अधिक पैसे आले, तर संतांना आणि व्रजवासियांना दालबाटीची आमंत्रण देऊन त्यात तो एक मोठा उत्सव करत असत. दालबाटी हे संतांना बोलावून त्यांच्याबरोबर भगवत चर्चा आणि संत सहवास मिळवण्याचं एक कारण असे, एक निमित्त असे. एकदा त्यांनी राधा टिल्यावरती दालबाटीचं आयोजन केलं. संत समाज सगळा एकत्र झाला आणि मोठ्या मनोरम अशा भगवत चर्चेच्या गोष्टी सुरू झाल्या. हास्य विनोदही मध्ये-मध्ये होत होता. मोठा बहारदार रंग भरलेला होता आणि त्यावेळेला दालबाटीच्या लोभाने एक कर्मकांडी पंडित तिथे येऊन बसला. रसिक महात्म्यांना आपल्या ह्या रसिकांच्या सभेमध्ये त्या कर्मकांडी पंडितजीचं येणं अजिबात आवडलं नाही. त्यांच्यातला एक जण हळूच बाबांच्या जवळ आला आणि आणि कानामध्ये म्हणाला, कि "बाबा, यह दाल भात में मुसलचंद कहाँ से आ गया? इसे भगाओ ना." बाबा म्हणाले, "काही काळजी करू नका. आपले आपणच जाईल." थोडा वेळ झाला आणि भगवत चर्चा चालूच होती. मग धतंगा बाबा म्हणाले, "हे बघा." धतंगाने एक गीत तयार केलेलं आहे आणि त्यांनी सगळं आपलं रहस्य त्याच्यामध्ये उघडलेलं आहे, सांगून टाकलेलं आहे. तर तुम्ही सांगाल तर ऐकवतो. सगळेजण अगदी एका सुरात म्हणाले, "हां, हां, ऐकवा ना बाबा." तर मग ऐका, असं म्हणत बाबांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. धतंगा दारी को बेझर की मांगे चार, रखियो मांगे सुखियो मांगे, मांगे चटनी अचार. एके दिना मेरे जेमन बैठयो, खाय गयो डलिया झार. जात पात की खबर नाय, भंगी है की चमार. दतंगा दारी को बेझर की मांगे चार. आता हे इथलं जात पात की खबर नाय, भंगी है की चमार हे ऐकल्याबरोबर तो पंडित गुपचूप तिथून निघून गेला. अशा प्रकारे आलेला हा नकोसा पंडित बाबांनी काव्याच्या साहाय्याने घालवून टाकला. अशा प्रकारच्या तुकबंदी बाबा नेहमी करत असत. भिक्षेला जेव्हा जात असत, तेव्हा बऱ्याच लोकांना ते अशा प्रकारचं शीघ्र कवित्व ऐकवत असत आणि त्याच्यामध्ये बाबा बिनासंकोच ऐकवत आणि लोकही त्यांना बिनासंकोच ऐकून घेत आणि त्यांना फर्माईश पण करत असत. जणू काय हसणं आणि हसवणं हे बाबांचं कामच होतं. व्रजवासी तर त्यांना आपल्या अशा प्रकारच्या मनोरंजनाचं साधन समजत असत आणि त्यांच्यावर खूप प्रेम करत असत. अशा प्रकारे सर्वसाधारण व्रजवासियांशी ते इतके मिसळून वागत, की जणू काय ते त्यांच्यातलेच एक आहेत. असं जरी असलं, तरी तिथे जर कुणी कुणावर अन्याय करताना दिसला किंवा एखादा अनाचार करताना दिसला, तर ते त्याला चांगलं बोलून फटकारल्याशिवाय राहत नसत आणि त्यांनी सांगितलेलं त्या माणसाला ऐकावंच लागे. नाही ऐकलं तर काय होईल त्याची शाश्वती नाही हे सगळ्यांना माहिती होतं. एक दिवस जैतमध्ये जे त्यांची बगीची होती, त्याच्याजवळ एक विहीर होती. तिथे काही नवविवाहिता गोपी पाणी भरत होत्या. गावातल्या 2 बदमाशांनी त्यांची छेडछाड काढली आणि ते दोघं असे टगे आणि मस्तवाल होते, की त्यांना गावातले लोक काही म्हणण्याची किंवा जाब विचारण्याची हिंमत करू शकत नसत. पण बाबा मात्र तिथं गेले आणि त्यांनी त्यांना खूप
रागावले आणि त्यांना हाकलून दिलं तिथून. तेव्हापासून ते या दोघांच्या डोळ्यात बाबा आता खुपू लागलेले होते आणि काहीही करून ह्या बाबाला या गावातनं, जैत ह्या गावातनं त्याला घालवून द्यायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. पण तशी संधी फारशी त्यांना मिळाली नाही. मग एक दिवस त्यांनी काय केलं, तर रात्री बाबा जेव्हा आपल्या बगीचेमध्ये झोपलेले होते, तेव्हा ते लक्ष ठेवून होते. ते दोघे गुपचूप तिथे गेले आणि बाबांच्या डोक्यावरती चांगल्या जाडजूड लाठीने त्यांनी जोराने प्रहार केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकांना असं दिसलं, की बाबांना डोक्याला जखम झाली आहे आणि त्याच्यातून रक्त वाहतंय, तेव्हा व्रजवासियांना वाईट वाटलं आणि काळजीने त्यांनी विचारलं, "बाबा हे काय झालं?" तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, "काही नाही, एक अंधारात झाडाला टक्कर बसली आणि त्याच्यामुळं असं झालंय." असं म्हणून त्यांनी ते लपवण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा लोकांना काय झालंय हे कळलं आणि कुणी केलंय हा अपराध हेही समजलं. मग बाबा तिथं नसताना गावात लोकं सगळी एकत्र झाली आणि आता त्या दोघांना आपण शिक्षा करावी असा विचार त्यांनी सुरू केला. हे कळल्यानंतर बाबांनी आपला दंडा आणि बालडी घेतली आणि ते वृंदावनला जाण्यासाठी निघाले. ही खबर अर्थातच ताबडतोब सगळ्या गावामध्ये पसरली आणि गावातले सगळे लोक, बालक, वृद्ध, स्त्री, पुरुष सर्वांना अतिशय वाईट वाटलं. त्यांना असं वाटलं, की जणू काही त्यांची खूप काहीतरी किमती वस्तू कोणीतरी चोरून नेते. बाबा तोपर्यंत 1 मैल, 1.5 मैल गेलेले होते. सगळे लोक बाबांच्या पाठीमागे पळत-पळत गेले. त्यांना अडवलं आणि त्यांना घेरून उभे राहिले. त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि त्यांना परत येण्याची विनंती केली. खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर सगळ्यांच्याकडून बाबांनी असं आश्वासन घेतलं, की त्या लोकांना काहीही कुणीही बोलणार नाही आणि ती घटना सगळेजण विसरून जातील. बाबा परत आले बगीचीमध्ये आणि स्वतः ती घटना विसरून गेले आणि लोक गप्प बसले नाईलाजाने. संत हे स्वभावाने क्षमाशील असतातच. त्यांचा जर कुणी अपराध केला, तर ते क्षमा करतात, पण तो अपराधच त्या अपराधी लोकांना खाऊन टाकतो आणि इथेही तसंच झालं. काही दिवसांनी त्या दोघांपैकी एकाला त्याच्याच एका शत्रूने गोळी मारली आणि तो मेला. दुसऱ्याला लकवा मारला आणि त्याच्यामध्ये तो मेला. अशा प्रकारे बाबा काय सांगतायत हे पहिल्यांदा त्यावेळेला कळत नसे, पण आपल्याला पटलं नाही तरी बाबांचं ऐकण्याशिवाय दुसरा काही मार्ग नसे. एकदा जैतच्या काही लोकांना बाबांनी असं सांगितलं, की "उद्या एक आरती आणि 7 काळी मडकी घेऊन या. त्या आरतीवरती मला एखाद्या मुडद्याप्रमाणे झोपवा प्रेताप्रमाणे आणि आरती वृंदावनात घेऊन चला." आणि मग जाताना "राम नाम सत्य है" असं सगळ्यांनी म्हणायचं आणि एका पाठोपाठ एक त्या 7 हंड्या फोडायच्या, म्हणजे मडकी फोडायची. आता जर कुणी विचारलं मार्गामध्ये, "काय झालं?" तर सांगायचं, की "धतंगा मर गया." नाईलाजच होता. बाबांचं ऐकावंच लागायचं सगळं. लोकांनी आरती तयार केली. बाबा त्याच्यावरती अगदी एखाद्या प्रेताप्रमाणे न हालता-डोलता झोपले. चौघांनी उचललं आणि लोक चालू लागले आणि पाठीमागं जे काही लोक होते, ते "राम नाम सत्य है" म्हणत रस्त्याने चालू लागले. जो कोणी रस्त्यात भेटे तो विचारे, "हे काय? काय झालं?" की लोक सांगत, की "धतंगा बाबाजी मेले." की लगेच ते लोक आपलं हातातलं काम सोडत आणि त्या प्रेतयात्रेमध्ये सामील होत. असं करत-करत वृंदावन येईपर्यंत खूप लोक त्या प्रेतयात्रेमध्ये सामील झाले. मग यमुनेवरती गेल्यानंतर लोकांनी रिवाजाप्रमाणे ती आरती म्हणजे ते सगळं त्या यमुनेमध्ये अर्पण केलं. त्याबरोबर बाबा त्याच्यावरून उठले. यमुनेमध्ये त्यांनी स्नान केलं आणि तटीय स्थानाकडे निघून गेले. लोकांना हा सगळा प्रकार विचित्र वाटला. पण खरं तर या प्रकारांनी त्यांनी आपण आता आपली लीला संपवून धामाला जाणार आहे, हा संकेत दिलेला होता. कारण याच्यानंतर 1 महिन्यानीच त्यांना धामप्राप्ती झाली. आणि त्या संपूर्ण महिन्यामध्ये ते अतिशय अंतर्मुखी होते, कुणाशीही बोलत नव्हते आणि अर्धसमाधी अवस्थेमध्ये सतत राधा नाम जपत होते. आता हा जो दिवस होता त्यांच्या जाण्याचा, तो दिवस संवत 2023 आणि मार्गशीर्ष कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीला ते गेले.
संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये ते कधीही आजारी पडले नाहीत आणि ते जेव्हा गेले त्यावेळेला त्यांचं वय 118 वर्षाचं होतं. अशा प्रकारे अगदी स्वस्थ आरोग्यपूर्ण अवस्थेमध्ये त्यांनी आपली इच्छा मरणाप्रमाणे यात्रा इहलोकीची संपवली आणि राधाकृष्णाच्या धामाला ते निघून गेले. बाबांचे शिष्य खूप होते, पण त्यांनी कुणाकडून कधी सेवा करून घेतली नाही. त्यांच्या सेवेचं सौभाग्य मुख्य रूपाने श्री राधाकृष्णदास बाबाजी यांनाच फक्त मिळालं. बाबा आपल्या आयुष्यात कधी कुणाला उपदेश देत नसत, प्रवचन वगैरे करत नसत, कथा सांगत नसत. त्यांचं जीवन हेच जणू उपदेश होतं. ते राधाराणी आणि श्री स्वामी हरिदासजी यांचे अनन्य भक्त होते. राधाराणीची भक्ती आणि स्वामी हरिदासाची कृपा ह्यामुळेच आपल्याला कृष्ण प्राप्ती होणार आणि झाली असं ते मानत असत आणि राधाराणीच्या भक्तीमुळेच स्वामी हरिदासांची कृपा मिळाली असं ते म्हणत असत. म्हणजे हरिदासांच्या कृपेने किंवा आपल्या सद्गुरूंच्या कृपेने सर्व काही प्राप्त होतं असं त्यांना सांगायचं असे. एकदा टटिया स्थानावर राहणाऱ्या श्री श्यामसुंदरदास बाबाजींनी त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही काहीतरी उपदेश करा. तेव्हा ते फक्त 4 अक्षर म्हणाले, हरिदास, आणि पुढे म्हणाले की ह्या 4 अक्षरांची स्मृती नेहमी ठेवा. या 4 अक्षरामध्येच सर्व काही आहे. अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंवरती त्यांची अनन्य भक्ती होती. हरी ओम.